राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात सकाळी 11 वाजता ही भेट होणार आहे आणि राज्यातल्या विविध प्रश्नांबाबत ही भेट घेणार आहोत असं सुप्रिया सुळे यांनी सांगितले। तर यावरून आता राज्यातले राजकीय वातावरण चांगलंच तापले। भाजप शिवसेनेनं यावरून शिवसेना युबीटीला डिवचलेले आहे। तर पंतप्रधान मोदी खासदारांना भेटत नाहीत हे नरेटिव्ह फेक असल्याचा टोला लगावला। तर मोदी संसदेत येत नसल्यानं त्यांना घरी जाऊन भेटावं लागतं असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे। आणि आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडले गेलेले। सीमा, खरं तर ही भेट राजकीय वर्तुळासाठी निश्चितच अत्यंत महत्त्वाची म्हणावं लागेल। राष्ट्रवादी एसपीचे हे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। पार्श्वभूमी जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रित विमान प्रवास आहे। काय नेमकं राष्ट्रवादी एसपी मध्ये चाललंय असा सध्या राजकीय वर्तुळात आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा प्रश्न आहे। नक्कीच अनुपमा, मागील काही दिवसांपासून म्हणजेच संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यापासून अनेक गाठीभेटी, ज्या गाठीभेटींमुळे सगळ्यांच्या भुवया उंचवलेल्या होत्या। खरं तर सगळ्यात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अधिवेशनादरम्यान भेट घेतली होती शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी। त्या भेटीगाठीचे अनेक अर्थ जे आहे ते महाराष्ट्रामध्ये राजकीयदृष्ट्या काढले जात होते, कारण त्याला पार्श्वभूमी अशी होती की जे संसदेमध्ये डिलिमिटेशनचं बिल आणणार आहे त्याला शरदचंद्र पवार पक्षाकडनं पाठिंबा दिला जाऊ शकतो, ही त्याला एक किनार जी आहे ती दिली जात होती। त्यामुळे पक्षाची भूमिका काय असणार या संदर्भात अनेक तर्कवितर्क त्या भेटीवरून लावले जात होते। आता या भेटीची आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपच्या नेत्यांची जयंत पाटील ही भेट घेत होते। या सगळ्या भेटीच्या पार्श्वभूमीवरती आता आज संसदेचे शरदचंद्र पवार पक्षाचे जे 8 खासदार आहेत ते 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। त्यामुळे अर्थात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। सुप्रिया सुळे यांनी अशी माहिती दिली की वेगवेगळे प्रश्न जे आहेत खासदारांच्या मतदारसंघांमधले, ज्याच्यावरती खरं तर संसदेत चर्चा व्हायला पाहिजे होती, मात्र दुर्दैवाने ती चर्चा झाली नाही। त्यामुळे आम्ही भेटून त्यांची एक ऑफिशियली वेळ घेतलेली आहे पंतप्रधानांची आणि त्यामुळे त्यांच्यासमोर भेटून त्यांना सगळे जे खासदार आहेत निवेदन देणार आहोत। राजकीयदृष्ट्या या भेटीला तुम्ही कोणतेही अर्थ लावू नका असं त्यांनी सांगितलेलं होतं। त्यामुळे दुष्काळ म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस पडले, काही ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत आहे। त्यामुळे या सगळ्या विषयांवरती आम्ही भेट घेतोय आणि ही ओपन भेट आहे। या भेटीचे आम्ही फोटोसुद्धा जाहीर करणार आहोत। त्यामुळे राजकीय तर्कवितर्क लावू नका। मात्र जरी सुप्रिया सुळे यांची अशी प्रतिक्रिया असली तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जर शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भेट घेणार असेल तर अर्थात याचे अनेक अर्थ जे आहेत ते सध्या काढले जात आहेत। राज्यामध्ये 2 विषयांवरती सध्या चर्चा सुरू आहे। एक तर राष्ट्रवादी विलिनीकरण होणार का आणि दुसरं म्हणजे शरदचंद्र पवार पक्ष एनडीएला बाहेरून पाठिंबा देणार का। या 2 विषयाच्या पार्श्वभूमीवरती आजची बैठक ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। या भेटीनंतर घडामोडींवर आपण लक्ष ठेवून राहूया। सीमा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या। जाऊया पुढच्या बातमीकडे। तर इकडे ठाकरे गटाच्या 6 फुटीर खासदारांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये एक महत्त्वाची सुनावणी आहे आणि ठाकरे गटाच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज ही सुनावणी आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं होतं। 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती देण्याची यामध्ये मागणी करण्यात आली होती। तर लोकसभा अध्यक्षांच्या मंजुरीचा निर्णय हा चुकीचा आहे असा आक्षेप घेण्यात आलाय। मागच्या सुनावणीमध्ये 6 खासदार आणि लोकसभा अध्यक्षांना नोटीस बजावण्यात आली होती। ते खासदार आणि अध्यक्षांनी काय उत्तर दिले याची आता निश्चितच संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता आहे। मागच्याच आठवड्यामध्ये एक महत्त्वाची भेट झाली होती। 6 फुटीर खासदार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती। एकनाथ शिंदेंसह ही भेट घेतली होती आणि या शिवसेनेच्या सर्वच खासदारांची एकंदरीत ही भेट होती आणि एनडीए भाजप नेहमीच तुमच्या बरोबर असेल असं आश्वासित केलं होतं। तर आता आज कोर्टामध्ये या संदर्भातल्या काय घडामोडी घडतात हे आपल्याला पाहायचं आहे, कारण ठाकरे गटाच्या या 6 फुटीर खासदारांसंदर्भात आज ही महत्त्वाची सुनावणी असणार आहे।